न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। नाशिक शहरातील गजबजलेल्या नाशिक पुणे रोडवरील काठेकल्ली सिग्नल वेळ 3:15 सुमारास निकू उर्फ निखिल दर्यानानी यांना तिघा अनोळखी इसमांनी अचानक गाठलं। क्षणात त्यांचं अपहरण केलं आणि बंदुकीचा धाक दाखवून थेट 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली। या गुन्ह्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली। 15 लाख रुपयांची रोख रक्कम आरोपींनी घेतली होती। या प्रकरणी मुंबई नाका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला। प्रकरण गंभीर होतं आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान होतं। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासलं, तांत्रिक विश्लेषण करण्यात आलं। चारही आरोपींना शोधून काढण्यासाठी पोलिसांनी दिवसरात्र एक केली। अंमलदार राहुल पालखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आरोपी विल्लोळी परिसरात लपून बसले आहेत। ही माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला आणि मोहम्मद अनवर दवस व सादिक लतीफ सय्यद यांना अटक केली। त्यांच्याकडून 2.88 लाख रुपयांची रोख रक्कम आणि मोबाईल असा 0.8 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलिसी खाके आणि विचारपुशीनंतर या दोघांनी खळबळजनक खुलासा केला। अपहरणाचा हा कट एकट्याने रचलेला नव्हता। या गुन्ह्यामागे अल्फरान शेख आणि अहमद शेख यांचा हात असल्याचं उघड झालं। त्यानंतर पोलीस अंमलदार महेश साळुंखे व आप्पा पानवळ यांना मिळालेल्या माहितीनुसार वडाळा गाव परिसरातून अल्फरान अस्पाक शेख व अहमद रहीम शेख यांना अटक करण्यात आली। चौकशी दरम्यान त्यांनी ही गुन्ह्याची कबुली दिली। सर्व आरोपींना वैद्यकीय तपासणी करून अधिक तपासासाठी मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलं। या यशस्वी कारवाईचं संपूर्ण श्रेय गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या धाडसी आणि तडफदार पथकाला जाते। या पथकात सहभागी होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक पोलीस निरीक्षक हिरामण भोये, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे, पोलीस हवालदार महेश साळुंखे, पोलीस अंमलदार आप्पा पाणवळ, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, राम बर्डे, मुख्तार शेख, रोहित के, जगेश्वर बोरसे, चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट, पोलीस हवालदार सुकाम पवार, समाधान पवार, पोलीस अंमलदार मनीषा। या संपूर्ण तपासाला पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त गुन्हे व सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी दुपारच्या वेळेला आपल्याकडे काठेगल्ली सिग्नल म्हणजे मुंबई नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक गंभीर इन्सिडेंट घडलेला होता। त्याच्यामध्ये एक बिझनेसमन निखिल दर्यानी त्यांचं नाव आहे, त्यांना किडनॅप करण्यात आलेलं होतं। काही गुन्हेगारांनी त्यांना किडनॅप करून त्यांना शहरामध्ये आणि शहराबाहेर काही ठिकाणी फिरवलं। त्याच्याबरोबरच त्यांना थ्रेटन केलं वेपन लावून आणि त्यांच्याकडून खंडणीची मागणी केली आणि त्यांच्याकडून साधारण 15 लाख रुपये हे वसूल केलेले होते। त्या कंप्लेनंट आपल्याकडे त्याच दिवशी रात्री त्या जे क्रिमिनल्स होते त्यांच्याकडून पळून जाण्यास यशस्वी झाला आणि आपल्याकडे संध्याकाळी थोडं रात्री ही केस रिपोर्ट झाली। त्याच्यानंतर मुंबई नाकाबरोबर हे मागे आमचे जे युनिट 1 चे सर्व अधिकारी अंमलदार उभे आहेत, त्यांनी अहोरात्र कष्ट करून म्हणजे जोपर्यंत डिटेक्शन होत नाही तोपर्यंत कोणीही झोपलेलं नव्हतं। अशा प्रकारे त्यांनी हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे। गुन्हा डिटेक्ट केलेले जे आहेत त्याच्यामध्ये 4 आरोपी आतापर्यंत अटक झालेले आहेत। त्याच्यामध्ये 2 आरोपी जे आहेत ते ह्या गुन्ह्यामध्ये ज्यांचा सहभाग होता आणि 2 आरोपी जे आहेत त्यांनी या गुन्ह्यासंदर्भात टीप दिलेली होती। त्याच्यामध्ये एक आरोपी अजून ॲब्स्कॉन्डिंग आहे आणि त्याचा तपास आणि त्याला अटक करण्याचे प्रयत्न चालू आहेत। लवकरच आम्ही त्याला अटक करण्यात यशस्वी होऊ। एकूण किती खंडणी मागितली? मला वाटते जे आमचे जे ऑफिसर्स ज्यांनी इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे त्यांच्यावर आपण फोकस करावा। विशेष करून युनिट 1 चे जे इन्चार्ज आहेत PI कड, त्याचबरोबर युनिट 1 चे आमचे जे अधिकारी आणि काही अंमलदार आहेत की जे कंटिन्युअस कुठलंही शहरामध्ये काही झालं तर ते डिटेक्शन आणि त्या आरोपींना अटक करतात। हेमंत काळमेक, न्यूज इंडिया मराठी, नाशिक।